नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती आणि जसे जसे कामकाज पुढे गेले तसे घसरण वाढतच होते। आज घसरण होण्याचे मुख्य दोन कारणे म्हणजे उद्यापासून अमेरिकेने भारतावर 25% जो अतिरिक्त टेरिफ लावला आहे तो लागू होणार आहे। याखेरीज आज निफ्टीची मंथली एक्सपायरी होती। आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 849 पॉइंट घसरून 80,787 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 256 पॉइंट घसरून 24,712 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE FMCG इंडेक्स 0.59% वर आहे। बाकी इतर सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेली आहे। BSE ऑटो इंडेक्स 0.40%, BSE रियालिटी इंडेक्स 2.24%, BSE हेल्थकेअर इंडेक्स 1.65% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: आयचर मोटर 2.68%, HUL 2.32%, मारुती सुझुकी 1.81%, ITC 1% अशी घसरण आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: श्रीराम फायनान्स 4.21%, सन फार्मा 3.40%, टाटा स्टील 2.86%, बजाज फायनान्स 2.73% अशी घसरण आहे। आज रुपयाच्या दरात 10 पैशाची घसरण झाली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 87 रुपये 68 प्रति डॉलर असा होता। उद्या गणेश चतुर्थीनिमित्त शेअर मार्केटला सुट्टी आहे, त्यामुळे गुरुवारी पुन्हा भेटूया। धन्यवाद।